31 मार्चपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। आदिती तटकरे यांचं हे ट्विट। ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत। विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही। ई-केवायसी साधारणपणे महा-डीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रूटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे। फक्त ई-केवायसी राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो। त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे। ई-केवायसीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे। योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे। महिलांना त्याचा लाभ मिळतोय। कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे। मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढे सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे, कारण लाडक्या बहिणींची जी केवायसी होती ती बंद झालेली होती, ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। बहुतेक बहिणींना काही महिन्यांचा जो लाभ होता तो अजूनपर्यंत मिळालेला नव्हता। लाडक्या बहिणींचं असं म्हणणं होतं की आमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत जमा झालेला नाही। काही बहिणी अशी सुद्धा होतं की त्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता जमा झालेला नव्हता। तर त्यासाठी आता केवायसीची जी मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे। ज्या बहिणींनी चुकीचं ऑप्शन निवडलेलं होतं ते आता ते दुरुस्त करू शकतात, जेणेकरून केवायसी झाल्यानंतर ते पात्र ठरल्यानंतर लगेच त्यांच्या खात्यावरती 3 महिन्याचे जे हप्ते असणार आहे ते लगेच वाटपाला सुरुवात होत आहे। तर तुम्ही केवायसी केली नसेल किंवा तुमच्या खात्यामध्ये अजूनसुद्धा हप्ता जमा झालेला नसेल तर वेबसाईटचे जे नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे त्यावरती तुम्हाला भेट द्यायची, केवायसी करून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला जो लाभ आहे तो व्यवस्थित भेटणार आहे। याच महिन्यामध्ये आता ती तारीख आहे ती ठरलेली आहे, त्याचं निधीचे नियोजन सुद्धा झालं आहे। फक्त केवायसीसाठी जे बहिणींचे जे हप्ते होते ते अजूनपर्यंत थांबण्यात आलेले होते। तर केवायसी तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती जो हप्ता आहे तो रेग्युलरली वाटप होणार आहे।